हिरवीगार वांगी मस्त मार्केटमधून आणलेली. त्याला स्वच्छ धुतली, कट करून ठेवले. असे 3 भाग केले. टोमॅटो फोडणीसाठी ठेवला होता आणि हे शेंगदाणा, खोबरं, हिरवी मिरची, लसूण, अद्रक, कोथिंबीरचं वाटण करून घेतलं होतं. कढईमध्ये वांगी भाजून घेतली छान अशी तेलामध्ये. तर आणि त्यात थोडं मीठ पण टाकलं, म्हणजे मीठ सगळं वांग्यांना लागतं. वांगी काढून घेतली एका ताटामध्ये आणि फोडणी टाकायला घेतली. तर तेल गरमच झालेलं होतं, ते वाटण सगळं टाकून घेतलं. छान असं फ्राय करून घेतलं वाटणला. मस्त टोमॅटो पण टाकलेला होता आधीच फोडणीमध्ये, म्हणजे तो गिलगिलीत होईल. नंतर वाटण छान भाजून तेल सुटल्यावर नंतर त्याच्यामध्ये हळद आणि वांगी टाकून घेतली. छान असं त्याला पण मिक्स केलं. त्याच्यानंतर त्या भाजीत गरम पाणी टाकलं आणि अशी उकळी मारायला झाकून ठेवलं. तर इथे दूध पण बघत होते. इथं मस्त हलवत होते वांगी. एकदम वास असा मस्त येत होता. याला तुम्ही खारं वांगं म्हणत असाल, आम्ही हिरवं वांगं म्हणतो, म्हणजे हिरव्या वाटणातलं असतं. त्यामुळे शिजून छान अशी भाजी मस्त अशी झालेली आहे. रस्सा भाजी भाकरीबरोबर तर खूप छान लागते. ज्वारीची भाकरी करत होते इथे. तर इथे ज्वारीची भाकरी हे ते सर्व चालू होतं. मस्त अशा गरमागरम थंडीच्या भाकरी छान लागतात. मस्त टमटमीत फुगतात माझ्या सर्व भाकरी. तर इथे गरमागरम भाकरी करायचं चालू आहे. भाकरी अशी थोडी कुरकुरीत हवी असेल तर छान असं खरपूस भाजून घ्यायची. तरी पण इकडे तुम्हाला भाजी दाखवते परत. अशी मस्त झालेली भाजी, टेस्टला पण खूप छान झालेली. भाकरी झाल्याबरोबर गरमागरम ताटामध्ये वाढून घेतली भाजी आणि भाकरी. चला, व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा.